कॅनवा काय आहे? कॅनवा हे हाय एंड ग्राफिक डिझायनिंग टूल आहे, ज्याचा वापर स्टुडंट्स, बिझनेसमॅन, सोशल मीडिया मार्केटर्स, कंटेंट रायटर सगळ्यांसाठी एकदम उपयुक्त असे टूल्स आहे. याचा वापर कायसाठी आपण करू शकतो? जर आपल्याला सोशल मीडिया पोस्ट बनवायचे असतील, इंस्टाग्राम रील्स बनवायचे असेल, यूट्यूब शॉर्ट्स बनवायचे असेल, जर आपल्याला कोडिंगचा वापर न करता वेबसाईट्स बनवायचे असतील, तर आपण कॅनवाचा वापर करू शकतो. असे भरपूरचे फीचर्स या कॅनवा टूल्समध्ये दिले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत आपण कित्येक असे टूल्स होते जे शिकण्यासाठी आपल्याला महिने लागत होते. 2-2, 3-3 महिने आपल्याला त्या टूल्सवर काम करावं लागत होतं. मग ते शिकल्यानंतर आपल्याला ग्राफिक डिझायनिंग करता येत होतं, म्हणजे पोस्ट असेल किंवा व्हिडिओज असतील हे आपल्याला बनवता येत होते. पण कॅनवा आल्यापासून आपण कॅनवाचा वापर करून त्याच्यामध्ये AI पॉवर्ड असल्यामुळे फक्त काही सेकंदात आपल्याला जसं हवं तसं फक्त प्रॉम्प्ट एंटर करून स्पेसिफिक इमेजेस बनवू शकतो, स्पेसिफिक व्हिडिओज बनवू शकतो, हाय एंड ग्राफिक्स बनवू शकतो. असे भरपूरचे ऑप्शन्स आपण कॅनवाचा वापर करून आपल्याला करता येत असतात. नमस्कार मित्रांनो, मी हर्षल मराठे प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून आपण एक प्लेलिस्ट चालू करतोय. प्लेलिस्ट कशाबद्दल? तर कॅनवा मास्टरी कोर्सबद्दल. आपण संपूर्ण कॅनवा कसं वापरलं जातं, कॅनवाचं 0 पासून तर प्रो पर्यंत तुम्ही कसे कामं करू शकता ते सगळं आपण आज शिकणार आहोत. या सिरीजमध्ये आपण आजच्या पार्टमध्ये फक्त एक कॅनवाचं इंट्रोडक्शन बघतोय. कॅनवा काय आहे, त्याचे बेसिक्स काय आहे, कॅनवाचा वापर करून आपण काय करू शकतो, कॅनवावर लॉग इन कसं करायचं, या सगळ्या फंक्शनॅलिटी पासून तर एक हाय एंड ग्राफिक कसं बनवलं जातं ते सगळं आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. तर कॅनवा काय आहे? कॅनवा हे एक हाय एंड ग्राफिक डिझायनिंग टूल्स आहे. याचा वापर करून तुम्ही स्टुडंट असाल, बिझनेसमॅन असाल, सोशल मीडिया मार्केटर असाल की कंटेंट क्रिएटर असाल, प्रत्येकासाठी एकदम उपयुक्त असे टूल आहे. याचा वापर करून आपण आपल्या बिझनेससाठी लागणाऱ्या पोस्ट असतील किंवा आपल्या ऑफिसेसमध्ये लागणाऱ्या PPTs असतील, अशा प्रत्येक टाईपचं डॉक्युमेंट आपण कॅनवामध्ये बनवू शकतो. चला तर मग आपण जाऊया आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनला आणि बघूया की नेमकं कॅनवामध्ये डिझायनिंग कसं केलं जातं आणि ते करण्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल ते सविस्तर बघूया आपण आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनला. हे बघा, सगळ्यात आधी आपण क्रोमला आल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तिथं आपल्याला सर्च करायचंय कॅनवा. कॅनवा सर्च केल्यानंतर हे बघा, ही पहिलीच लिंक आली आपल्याकडे canva.in, कॅनवा इंडिया युज्युअल सूट फॉर एव्हरीवन. यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जर आपलं इथं अकाउंट नसेल तर सगळ्यात आधी आपल्याला हे अकाउंट क्रिएट करून घ्यायचंय, आणि जर ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता. आपण लॉग इन करतोय, त्या पद्धतीने डेटा एंटर करू शकतो. समजा माझं ऑलरेडी अकाउंट आहे तर मी या ठिकाणी एंटर करणार डिटेल्स. त्याच्यानंतर एक OTP येतो आपल्याला. जर आपला ऑलरेडी अकाउंट असेल, आपला जो काही मेल ID असेल त्याचा एक OTP येतो. तो OTP आपल्याला इथं एंटर करायचा आहे. हे बघा, हे आपलं कॅनवा ओपन झालंय. हे आपलं कॅनवाचा युजर इंटरफेस. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल मॅजिक लेयर्स, प्रेझेंटेशन, सोशल मीडिया, व्हिडिओ, प्रिंट शॉप, डॉक्युमेंट्स, व्हाईट बोर्ड, शीट, वेबसाईट, ईमेल्स, हे सगळे आपण इथून बनवू शकतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा, होम, प्रोजेक्ट्स, टेम्पलेट्स. जर आपल्याला काही रेडीमेड टेम्पलेट्स हवे असतील तर आपल्याला इथं मिळतील. ब्रँड, कॅनवा AI. जर आपल्याला AI चा उपयोग करून काहीतरी इमेजेस वगैरे जनरेट करायचे असेल, फोटो बनवायचे असेल, तर आपण ते इथून जनरेट करू शकतोय. मोर मध्ये गेल्यानंतर इथे ऍप्स आहे. कॅनवाचे असे भरपूरसे ऍप्स आहेत ज्याचा वापर करून आपल्याला जशी पोस्ट हवी असेल किंवा त्याचं जसं इम्प्लिमेंटेशन करायचं असेल, फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्हाला एखाद्या इमेजची शॅडो डिफाईन करायची असेल किंवा आपल्या वेबसाईटचा एखादा QR कोड बनवायचे असेल, कस्टमाइज QR कोड, ते सगळं आपण ह्या ऍप सेक्शन मधून आपल्याला बघता येणार. आपण हे सगळं स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. आज फक्त आपण एक इंट्रो बघतोय. त्याच्यानंतर आपल्या जे काही रिसेंट पोस्ट आहेत त्या तुम्हाला इथं मिळतील सगळ्या. आता इथं माझ्या पोस्ट दिसतील तुम्हाला. त्याच्यानंतर माझे काही क्लायंट्स आहेत त्यांचे फोटो तुम्हाला इथं दिसणार आहे. आपण कॅनवाचा वापर करून घर बसल्या पैसे सुद्धा कमवू शकतो, अशा प्रकारच्या पोस्ट वगैरे डिझाईन करून देऊ. त्याच्यानंतर समजा आपल्याला वाटलं की आपल्याला इमेज बनवायचा आहे तर आपण काय करू शकतो. बघा, सोशल मीडियामध्ये जर आपण गेलो तिथं आपल्याला सगळे ऑप्शन मिळत आहेत की आपल्याला इंस्टाग्राम स्टोरी बनवायची आहे, पोस्ट बनवायची आहे, थंबनेल बनवायचं आहे, युट्यूब शॉर्ट, असे सगळ्या प्रकारचे आपल्याला रेडी टू यूज आपल्याला इथं साईज मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर समजा आपण इंस्टाग्राम पोस्ट बनवतोय, इंस्टाग्राम पोस्टची जी आपली साईज असते बाय डिफॉल्ट ती साईज इथं आलेली आहे.
त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला दिसतंय आपल्याला काय बनवायचे. समजा आपण एखाद्या हॉटेलसाठी मेनू कार्ड बनवत असणार, इथं आपल्याला समजा एखाद्या मोबाईल शॉपसाठी मार्केटिंग करायची असेल किंवा आपले जे क्लायंट्स असेल त्यांचं हॉटेल असेल, म्हणजे ज्या फील्डमध्ये क्लायंट्स काम करत असणार किंवा आपल्याला स्वतःसाठी काहीतरी बनवायचं असेल तर आपण इथून बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल जर समजा आपल्याला आपला कम्प्युटर शॉप आहे आणि आपल्याला माऊसची मार्केटिंग करायचं, तर आपण इथं सर्च करणार माऊस आणि इथं एंटर करायचं. ओके केलं. हे बघा माऊसच्या रिलेटेड काही पोस्ट येत आहेत, रेडी टू यूज पोस्ट आहेत. टेम्पलेट इथं मिळणार आहे, आपल्याला जसं हवं असेल तसं आपण या टेम्पलेटमध्ये चेंजेस करू शकतो. जर आपल्याला वाटलं की आपल्याला पूर्ण झिरो पासून बनवायचंय किंवा आपल्याला आपल्या हिशोबाने पोस्ट बनवायची तर आपण त्या हिशोबाने पण बनवू शकतो. आपण हे डिटेलमध्ये शिकणार आहोत. आज फक्त आपण बघत होतो की कॅनव्हाचा नेमका युजर इंटरफेस कसा आहे आणि ते आपण कसं करू शकतो, त्यासाठी आपण इथं आलो होतो. तेवढंच आपल्याला आज बघायचं होतं. तर बघा एवढं सगळं डिझायनिंग आपण याच्यामध्ये करू शकतो. त्याच्यानंतर जे काही आपले पोस्ट आहेत, आता बघा इथं माझे जे युट्यूबचे थंबनेल आहेत ते तुम्हाला इथं दिसत असतील. जे आपण शॉर्टचे थंबनेल वगैरे ते सुद्धा मी इथं बनवले. तसं पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला इथं बनवता येत असतं. हा कॅनव्हा कोर्स आपण पूर्ण डिटेलमध्ये शिकणार आहोत की कुठून डिझाईन घ्यायचंय, की आपल्याला इनव्हॉइस जर बनवायचे असेल, इनव्हॉइस पण आपल्याला इथं जनरेट करतात. आपल्याला कस्टमाइज साईज हवी असेल तर आपण इथून कस्टमाइज साईज बनवू शकतो. मोड मध्ये जर आपण गेलो तर बघा या पद्धतीने आपल्याला जे हवं असेल तसं आपल्याला इथं बनवता येणार. जर आपल्याला वाटलं की आपल्याला आपल्या कंपनीसाठी आपल्या ब्रँडसाठी लोगो बनवायचा आहे, तुम्ही इथं सर्च करू शकता लोगो. हे बघा लोगो, ॲनिमेटेड लोगो, ट्विच लोगो, युट्यूब चॅनल लोगो, कोणत्या प्रकारचा लोगो आपल्याला हवा आहे. टी शर्ट साठी लोगो हवा आहे, तर त्याच्यानंतर आपण लोगोला क्लिक केलं तर त्याच्यामध्ये भरपूरसे रेडी टू यूज टेम्पलेट मिळतील की आपण स्वतः आपल्याला जसं हवं असेल तसं कस्टमाइज करून चेंजेस करून आपल्याला हवा तसं आपल्याला लोगो बनवता येत असतो. हे आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त इंट्रोडक्शन बघितलं आणि कॅनव्हा काय असतं आणि कॅनव्हा कसं ओपन करायचं हे आपण आज शिकलो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे सगळे स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बघणार आहोत की हे कसं इम्प्लिमेंट करायचं, याच्यामध्ये स्टोरीज कशा बनवायच्या, पोस्ट कशा बनवायच्या, याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की इंस्टाग्रामच्या स्टोरीज कशा बनवल्या जातात, पोस्ट कशी बनवली जाते. त्याच्यानंतर लोगो बनवायचे असेल, आपल्याला फ्लायर्स बनवायचे असेल, आपल्या बिझनेसमध्ये लागणारे व्हिडिओज बनवायचे असतील, मार्केटिंग व्हिडिओज ते कसे बनवायचे हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ते आपण आता बघणार आहोत पुढच्या चॅप्टरमध्ये. आजच्या चॅप्टरमध्ये आपण इथंच थांबू. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल, व्हॅल्युएबल वाटला असेल तर हा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.